दिनांक 12/2/2024 रोजी रात्रीच्या वेळी श्री सुद्रिकेश्वर महाराज मंदिर, पारगाव, सुद्रिक, तालुका श्रीगोंदा या ठिकाणी कोणीतरी अज्ञात चोरट्याने मंदिराच्या गाभाऱ्याचे कुलूप तोडून मूर्तीच्या पाठीमागील व समोरील बाजूस बसविलेले चांदीचे अर्धगोलाकार आकाराची प्रभावळ मूर्तीचे चौथऱ्याचे समोरील चांदीचे आभूषण असे चांदीचे 24 लाख रुपये किमतीचे दागिने चोरून नेलेले होते। सदर बाबत श्रीगोंदा पोलीस स्टेशन गुन्हा नंबर 140/2024 भादवी कलम 457-380 प्रमाणे गुन्हा दाखल आहे। सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांनी 3 संशयितास मुद्देमालसह संगमनेर अकोले येथून बेड्या ठोकलाय। आरोपी नामे भास्कर खेमा पथवे वर्ष 46 राहणार नांदुरी संगमनेर, राजू उर्फ राजेंद्र ठकाजी उघडे वर्ष 30 राहणार नांदुरी संगमनेर व भाऊराव मुरलीधर उघडे वर्ष 36 राहणार विटा तालुका अकोले यांच्याकडून श्री सुद्रिकेश्वर महाराज मंदिर, पारगाव, श्रीगोंदा येथे चोरी करण्यासाठी वापरलेली मोटरसायकल, चोरी केलेले सर्व चांदीचे दागिने असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। ताब्यातील आरोपींना मुद्देमालासह पुढील तपास कामी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला हजर केले। याविषयी अधिक माहिती अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिली आहे। स्टार 1 महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र दुनबळे, अहमदनगर। श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दीमधील पारगाव सुद्रिक येथील सुद्रिकेश्वर महाराज मंदिरातून 12 तारखेला चांदीचं सिंहासन हे चोरीला गेलेलं होतं। साधारण 24 लाख रुपये किमतीच्या चांदीच्या सिंहासनाची चोरी झालेली होती। जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला यासंबंधी निर्देश दिलेले होते। त्याप्रमाणे API थोरात आणि त्यांच्यासोबत कर्मचाऱ्यांचं पथक गठीत करण्यात आलेलं होतं। पथकाने घटनास्थळी भेट देऊन CCTV फुटेज, टेक्निकल ॲनालिसिस तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक केले असता रेकॉर्डवरील भास्कर खेमा पथवे राहणार नांदूर दुमाला तालुका अकोले हा आरोपी असल्याचं पथकाला निष्पन्न झालं होतं। त्याप्रमाणे पथकातील कर्मचारी मखरे, लोटके, कर्डिले, मिसाळ, कोतकर, आढाव, काळे, रणजित जाधव, भाऊसाहेब काळे, फुरकान शेख आदी कर्मचाऱ्यांनी अतिशय मेहनतीने आणि जिद्दीने 2-3 दिवस त्या गावामध्ये तळ ठोकून आरोपी हा जंगलात निघून गेल्याने त्याला पकडणं अतिशय मुश्किल होतं। परंतु पथकाने अतिशय जिद्दीने आणि चिकाटीने त्याचा शोध घेऊन त्याला आपले साथीदार भाऊराव मुरलीधर उघडे आणि राजेंद्र ठकाजी उघडे यांच्यासह ताब्यात घेतलेला आहे। सुद्रिकेश्वर मंदिरातून जे सिंहासन चोरीला गेलेलं होतं ते जसं तसं रिकव्हर करण्यामध्ये, जप्त करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेलं आहे।